सगळ्यांनी बसा. काय रे आकडे पाहिलंस ना? फरक एवढंच आहे, मला मत देणारे प्रेम करतात माझ्या, हे तुला देणारे घाबरतात तुला. प्यार और जंग में सब जायज है. ए, अरे तू काय बघत बसलाय? उचल ती शेवटची चिठ्ठी, उचल ती, उघड आणि माझं नाव जोरात ओरडून सांग, मंदार म्हणून. तर मित्रांनो, नाव आहे अभिमन्यू. कॉम्पिटिशन सध्या हे टाय झालेलं आहे आणि शेवटचं मत हे खूप महत्वाचं असतं आणि ते आहे ही बाई आहे ना, तुला कधीच मत देणार नाही. मॅडम प्लीज. Please sit down. अरे रे, जीएसच्या वागण्यात इतकी लाचारी बरी नाही दिसत. Pen and paper, please. मॅडम, योग्य उमेदवाराला मत द्याल अशी आशा बाळगतो. तुम्हाला मतदानाचा हक्क आत्ता मिळालाय, पण आम्हाला तो हक्क आणि त्यासाठी लागणारी जाण ही केव्हाच आली आहे. प्रत्येकाने मत देताना स्वतःच्या मनाला विचारावं, आपण कोणाला हरवण्यासाठी मत देत आहोत की ज्याला देतोय त्याला त्याच्या कार्यासाठी देतोय. गेल्या वर्षभरात आपल्या कॉलेजमध्ये सापडलेली कॉपीची प्रकरण, बाहेरच्या गुंडांनी आपल्या कॉलेजमध्ये येऊन घातलेला हैदोस, स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी यांमध्ये घसरलेला क्रमांक, कॉलेजमधील काही जणांची दहशत, हे सगळं पाहून जर कानाडोळा होत असेल तर या शेवटच्या मताचा आदरच आहे आम्हाला. मत दिल्यावर निदान वर्षभर तरी स्वतःला स्वतःचा अभिमान वाटायला हवा, तर खरी गंमत आहे, नाही? बघूया या वर्षभरात काय बदल होत आहेत ते. तर मित्रांनो, या वर्षी तुमच्या कॉलेजचा जीएस आहे अभिमन्यू. तुम्हाला आणखीन काय हवंय? नाही नको. कोणी सरांच्या बाईच्या सीटची वाट लावली असेल रे. हो ना बाई, म्हणजे इतक्या चांगल्या माणसाचं इतकं मोठं नुकसान कोण करू शकतो? त्यांचं कसलं, अख्ख्या कॉलेजचं नुकसान करून ठेवले त्याने. गौरी, गौरी, अगं माझा वडा सांबार कुठे आहे? हा हा सॉरी, मी लगेच आणून देते ना तुला, आलेच. डोसा, एक मेदू वड्याची प्लेट दे ना. हे गौरी, आज माझ्याकडून तुला मेदू वडाची पार्टी. ये काय पार्टी? कशासाठी का पार्टी? फुक्कट काय नसतं ग लाईफ मध्ये. अण्णा, पण मी तुमची पोरगी असते हो. डाक्टर गिट्टर घरी, इथं कस्टमर, ओनली कस्टमर. गौरी, हा अगं काय तुझं लक्ष कुठे आहे? कुठं आहे? अगं मेदू वडा समोर तू टोमॅटो केचप दिलंस. अरे देवा, सॉरी अनु, सॉरी. मी आलेच, मी लगेच येते. ए राहू दे, राहू दे, राहू दे, ठेव. अगं नाही, मी राहू दे आणि तू बस. अगं अगं बस. अनु, हा? तुला एक सांगू? बोल ना.
ते अभिसरांच्या गाडीचं सीट आहे ना ते मी खराब केलंय. जो कोणी असेल त्यांनी माफी जरी मागितली ना तरी सोडायचं नाही त्याला, कळलं? आणि तुला काय वाटतं जर मी अभिमन्यू सरांची माफी मागितली तर ते मला माफ करतील? हे बघ, ते आता शक्य नाही आबा. पण अख्ख्या कॉलेज समोर माफी मागायला कशाला ब्रो? किती इनह्युमन आहे ते. आणि हे काय, हा कलेचा आदर्श आहे का? हा, वाव, किती सुंदर सीट कव्हर आहे. सीट कव्हर छान आहे सर. कुठून घेतलंस ग? ऑनलाईन मागवलंय का? फक्त लकी लोकांनाच मिळतं हा ते. प्लीज माझ्यासाठी एक मागवशील का? हवं तर मी एक्स्ट्रा पे करते ना. प्लीज प्लीज एक मागव. किती छान आहे सीट कव्हर. मी एक फोटो काढून देते. काय छान कव्हर आहे. हे माझ्यासाठी नक्की मागव. ब्रो माझ्यासाठी पण एक मागवशील प्लीज. आता अशी शिक्षा करेन ना की ती आयुष्यभर लक्षात राहील. ओ भाऊ, अजून अगरबत्त्या लागणार आहेत का तुम्हाला? आता गेल्या वर्षात संपला नाही अजून, लागला की सांगतो. बरं काही हरकत नाही. हो, ए भाई लोक, रोड शो बघितलाय का कधी? काय रे? हा, असा एक मस्त रोड शो दाखवतो ना बघा. ओ काका, इकडं इकडं. काय? अरे तुम्ही? अहो आम्ही. काका इकडनं चाललो होतो तेवढंच ना मला अचानक भाड्याचा सुगंध आलो. आणि पळून बघतो तर मोहन काका. तुम्ही 6 महिन्याचं थकलेलं भाडं बिडं घेऊन फिरताय काय? हा? छेव काय बोलताय तुम्ही? अहो बाप, उदबत्त्या विकल्याच जात नाही येतो माझ्या. आता नवीन ना केवड्याचा ब्रँड आणलाय पण खपतच नाही अगरबत्त्या. काका मला सांगा कसा खप होईल? त्याचा गंध कळायला पाहिजे ना. काय बोलता तुम्ही? हा बघा, घ्या घ्या सुगंध घ्या. बघा घ्या. असं कसं कळेल मला सांगा? गंध कळण्यासाठी जळायला पाहिजेत ना त्या अगरबत्त्या. कसं असतं, अगरबत्त्यांचा एक नियम आहे, त्या जळल्या तर कळल्या. म्हणजे काय 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 म्हणायचं का तुम्हाला? काका हे बघा, हा माझा मित्र आहे. याची महाराष्ट्रभरात 50 देवळ आहेत बर का. आता हा गंध आहे ना तो त्याच्यापर्यंत फक्त पोहोचवायचा बस. हा? हा, अहो, त्यात काय आता पोचवतो ते बघा. दाखवा दाखवा. ठीक आहे बघा, येतोय ना वास? येतोय ना सुगंध? कुठे येतोय? काय हो हो म्हणतो? बघू बघू एक. बघा बघा बघा. अहो, मी काय म्हणलं मगाशी? हा. जळल्या तर कळल्या. ये, जाळून दाखवा. दाखवतो ना, आता दाखवतो. हा? दाखवा. काय शोधताय काय? अहो ते माझ्याकडे काडी पेटी नाहीये हो. आपल्याकडे आहे ना लाईटर. या काढा. अहो असं काय करतायत? लायटरवर उदबत्त्या पेटवत नाहीत. होय काय? राहिलं मग. हे चला आपण दुसऱ्यांकडनं घेऊ. चला थांबा थांबा, नका जाऊ नका जाऊ तुम्ही. किती देवळं म्हणाला तुमची? आपली 50 देवळं आहेत. 50 देवळं आहेत ना? आता दाखवतो. काढा काढा लायटर हे काढा. काय लाईटर आहे का? हे पेटव रे पेटव. हे घे, हे घे. दाखवा त्याला, दाखवा लवकर. पेटवा पेटवा पेटवा. हे घ्या. येतो ना वास? काय हो अहो काका, एक जाळून कसं कळेल? सगळ्यांना वाज द्या ना. हा हा घ्या घ्या ना तुम्ही पण त्यांनी घ्या. दाखवा ना. तुम्ही घ्या ना घ्या.
तुम्हाला किती पाकिट हवी आहेत हा? अहो आधी मंदिर तर बांधून होऊ दे. मंदिर वेळेला अखेर. देव सगळं बघतो. तुम्ही एका गरीब माणसाची मस्करी करताय, लक्षात ठेवा. खूप मोठं नुकसान केलं तुम्ही. बघितलं का रोड शो? हा याच्या आधीची फक्त तयारी होती. हा करा रोड शो. पप्पा वाचव मला. हे तुमची वहिनी आली. वहिनी आली, सांभाळ. काय झालंय बाबा? बाबा बाबा काय होत आहे? हा काय झालं बाबा? इकडे बघा, उठा. बाबा हे बघा, मी आहे ना. गौरी आली आहे तुमच्या. इकडे बघा. अरे बघता काय? गाडी घेऊन या लवकर. जा पटकन. काय बघत बसलाय राव? गौरी आली ना. बाबा काय झालं तुम्हाला? हे बघ गौरी, काळजी करू नकोस, मी आहे आता. हा तुझे बाबा ते माझे बाबा. अगं ऐक मग. उगाच मदत करायचं नाटक करू नको. मला माहिती आहे हे सगळं तूच केलं असणार आहे. ऐका आता. अगं काय पण काय बडबडतेस? ऐक, आपण बाबांना घेऊन. मी म्हंटल ना मला मदतीची गरज नाहीये. मी समर्थ आहे. निघित ना, निघ. चल आपण बाबांना घेऊन जाऊ. चला. नाही, ते माझे वडील आहेत. मी बघेन काय करायचं ते. तू निघायचं इथनं. बाबा उठा, उठा. दादा जरा मदत करता का? बाबा उठा, या. चला घेऊन. गरज नाहीये तुझी. जा इथनं. चला हळू, सावकाश. काय भावा? अरे वहिनीने तर बिलकुल बी भाव दिला नाही. फक्त भाव नाही, इमान सन्मान प्रेम बी देणार आहे. द्यावंच लागेल. हे काय? एकच कांदा उरलाय. गेल्या आठवड्यात चांगले 2 किलो कांदे आणले होते. घरात नाकाने कांदे सोडणारी माणसं असली ना की अशी अवस्था असते. हा एकच कांदा कोणाच्या नाकाला लागणारे देव जाणे. काय झालं? काय झालं? काय झालं? आई, आई, इकडे इकडे बस. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? पाणी आण ना. अहो यांना रस्त्यात पीठ आली. नशीब आम्ही आजूबाजूलाच होतो. दादा थँक्यू, खरंच थँक्यू. नाही त्यांना फिट येण्याचा त्रास होतो, पण आम्ही आहोत आता त्यांच्या जवळ. हा तुम्ही या. कसं वाटतंय आता? आता अजिबात बाहेर जायचं नाही. अगं हो, असं काय करताय? पावसाचे दिवस आहेत. नाही म्हणजे नाही. एखाद वेळ चक्कर आली तर एवढं काय घाबरायचं? एखाद वेळ. बाबा आता हे सारखं सारखं व्हायला लागले. आई म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. माहित नाही बाबांच्या मागे हे काय लागलंय. तेव्हा ज्या माणसामुळे हे झालंय ना, त्याला जन्माची अद्दल घडव.
मी परत येणार. त्या वर्षभरात तुम्ही स्वतःही हरलात आणि मलाही हरवलं. का का काय मिळालं तुम्हाला यातून सगळ्यात? परत येणार. परत येणार. ती नाही येणार परत. अभिमन्यू सरांच्या बाईकवर कोणीतरी काय लिहिले ते बघ. गं, चोर म्हटलंय त्यांना. आता तो समोर आला तरी गेला आणि नाही आला तरी गेला. तो जो कोणी स्टुडंट आहे ना तो आता या कॉलेजमध्ये राहू शकणार नाहीये. उद्या जर मी अभिमन्यू सरांना भेटले आणि त्यांनी मला नोकरीवरनं काढून टाकलं तर आत्ताच बाबांची ही अवस्था आहे. त्यांच्यावरचं प्रेशर आणखीन वाढेल. त्यात रोजचा घर खर्च वाढणारे दर, नाही परवडणार हे सगळं. काय 100 उत्पत्त्यांच्या पुड्यांची ऑर्डर? हा होईल ना, का नाही होणार? हा पण पैसे आगाऊ द्यावे लागतील. हा मग उत्तम. हा होईल होईल. हा बघ, ऑर्डरवर ऑर्डर येत आहेत आणि तू काय एकटीच खिडकीत बघत बसली? असं आहे का? द्या फोन द्या तुमचा. काय हे गौरी तू? बघू ना बाबा, काय तुम्ही खोट्याचं सुख तात्पुरतं आणि खऱ्याचं समाधान कायमचं. तुम्ही शिकवलं ना मला. मग काय एवढं टेन्शन घेताय बाबा? ए गौरी, अगं दुःख एवढंही मोठं नाहीये की जे माझ्या पोरीच्या चेहऱ्यावर दिसावं. काळजी करायची नाही. हा तर ही कुठं गेली? माधवी, ए माधवी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अभिमन्यू सर माईकवर. आज काय खरं नाही. आधी सीटवर काहीतरी लिहायचं आणि मग ते पुसून टाकण्याचा प्रयत्न करताना सीट अजून खराब करायचं. हे कुठल्या व्यक्तीने केलं असेल याचा आता अंदाज बांधायला सुरुवात केली. हा अंदाज खात्रीमध्ये बदलायला वेळ लागणार नाही. मी आता अंक मोजणार आहे 3 पर्यंत. 3 म्हणायच्या आत जर ती व्यक्ती माईक रूम मध्ये आली नाही तर त्या व्यक्तीच्या वाट्याची शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना भोगायला लागणार आहे. आणि मी दिलेली शिक्षा भोगणारा ती आयुष्यभर विसरत नाही. 1 2 आणि 3. मी 3 पर्यंत आकडे मोजून सुद्धा ती निर्लज्ज व्यक्ती माझ्या समोर आली नाही.
आता तिला शिक्षा भोगावी लागणार. आणि तिलाच नाही तर मी सांगितल्याप्रमाणे तिच्या वाट्याची शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना भोगायला लागणार. आता ती व्यक्ती जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी लेक्चर घेणार नाही. नाही. आता मला समोर जावंच लागणार.